नमस्कार मंडळी, चला तर मी आज बनवणार आहे झणझणीत चिकन। त्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। आता आपण याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे। हळद टाकून घ्यायची आहे। अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे। लिंबू पिळून घेऊया। थोडंसं लाल तिखट टाकून घेऊया आणि आता मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। आता आपण याला 20 मिनिटांसाठी ठेवूया साइडला। चिकन आता आपण झाकून ठेवूया आणि मसाल्याची तयारी करून घेऊया। कांदा कट करून घ्यायचा आहे। खोबरं भाजून घेऊया। खोबरं भाजून झालेलं आहे। आता प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। याच्यामध्ये आपण आता खडे मसाले टाकून घेऊया। जिरे टाकून घेऊया। त्यानंतर खडे मसाले टाकून घ्यायचे आणि थोडेसे परतून घ्यायचं आहे। कांदा टाकून घेऊया। छान असं परतून घ्यायचं आहे गोल्डन कलर होईपर्यंत। कांदा भाजून झालेला आहे। आता आपण कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। कोथिंबीर असं परतून घ्यायचं आहे। प्लेटमध्ये काढून घेऊया। हे मी चिकन आता गावाकडल्या पद्धतीने बनवणार आहे। टोमॅटो वगैरे नाही टाकणार। बिना टोमॅटोचं पण तुम्ही एकदा ट्राय करून बघा चिकन। थंड झाल्यावर आपण मिक्सर मधून बारीक करून घेऊया मसाला। 20 मिनिट झालेले आहे। आता आपण कुकरला लावून 3 शिट्ट्या घ्यायच्या आहे। कुकर लावलाय तोपर्यंत आपण मसाला बारीक करून घेऊया। हे बघा, मसाला पण व्यवस्थित मिक्सर मधून बारीक करून घेतलेला आहे। चिकन आता आपलं शिजलं आहे। आता आपण भाजीची तयारी करून घेऊया। तेल टाकून घेऊया। तेल गरम झालेलं आहे। आता आपण मसाला टाकून घेऊया। मसाला असं छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। हा गावाकडचा मसाला आहे काळा। आता हा पण टाकून घ्यायचा आहे। भरपूर मसाला टाकून घेऊया। त्यानंतर धनिया पावडर टाकून घ्यायचा आहे 1 चमच। छान असं मिक्स करून घ्यायचा आहे मसाला। हळद, आता मसाल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। मस्त आपलं असं तेल सुटलेलं आहे। आता आपण चिकन टाकून घ्यायचं आहे। हे बघा, बघू शकता तुम्ही, मस्त आपलं चिकन झालेलं आहे। गावाकडल्यासारखं गावरान पद्धतीने बनवलेलं आहे। आता 2 मिनिटं आता आपण असं शिजू द्यायचं। त्यानंतर पाणी टाकून घेऊया गरम। हे बघा, आता आपण गरम पाणी टाकून घेऊया। हे बघा, घमघमाट तर मस्त सुटलेला आहे। तर तयार झालेली आपली चिकनची भाजी। आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया।
चिकन म्हणल्यावर भाकरी तर पाहिजेच. भाकरी पण बनवलेली आहे. आता आपण प्लेटमध्ये ठेवूया. भात पण बनवलेला आहे. आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. कांदा आणि लिंबू पण ठेवूया. तर तयार आहे आपलं झणझणीत चिकन. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.